हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त असाल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, मी मसालेवाली भाजी अशी भन्नाट अशी झणझणीत रेसिपी बनवली आहे. गावरान भाजी ही चणोली, बारीक ही चणोलीची भाजी, पोळी आणि भाजी अशी मसालेवाली एकदम अशी झन्नाट वाटते. आपल्या आता भाजीचं असे उन्हाळ्यामध्ये महाग होतो, तर अशा भाज्या बनवत राहायच्या. तर मी घेतलं तेल करपलं, जिरं, मोहरी, तेजपान सोडलं, गरम मसाला टाकला आणि हे वाटण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं, हे वाटण सोडलं. तेल असा सुटतपर्यंत असं मस्त परतून घ्यायचं. बघा, असं मस्त परतून घेतलं आहे. आता कस्तुरी मेथी, गोडलिंबची पानं, मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर आणि मीठ हे आखरी सोडणार. तर बघा, असं हे मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. आता चणोली सोडून घेतली, चांगली स्वच्छ 1 दिवस भिजू टाकली होती, ती फुलली आणि आता ही मसाल्यामध्ये मस्त अशी होऊ द्यायची. बघा, असा चमचा खोरत राहायचा, म्हणजे खालून परत निघायला लागली पाहिजे. तर मी गरम पाणी सोडलं. हे गरम पाणी याच्यासाठी सोडावं लागतं की भाजीला तरी आणि कलर असा मस्त असा सुटतो. तर बघा, किती मस्त असा कलर सुटला. तर बघा, माझी भाजी अशी मस्त एकदम मस्त अशी झाली, एकदम मस्त झाली. कलरही मस्त असा सुटला त्याला. तर आता मी त्यामध्ये सोडीन कोथिंबीर असं सोडून टाकलं. मला वाटलं खावंसं कोथिंबीर तर टाकायचं, नाही तर काही गरज आहेच नाही. तर मला आवडतो म्हणून मी टाकलं. तर बघा, एकदम मस्त अशी भाजी, कलर असा लालसर काळसर असा सुटून गेला. तर भाजी अशी मस्त झाली. तर बघा, आता चला तर मग या जेवण करायला. तर मी भाजी वाटीमध्ये काढून घेतली आणि तरी लागली तर खायची, नाहीतर सुकी चना पोहा, चिवडा रसा याच्यासोबत मस्त असे खाऊ शकतो. तर बघा, किती सुंदर अशी दिसत आहे. बघा, काळपट असा कलर भाजीचा, एकदम मस्त. तर तुम्ही पण